नमस्कार. बिहारचा बिग बॉस कोण याची चर्चा आपण करतो आहोत. जसजसा वेळ पुढे पुढे सरकतोय तसतसे कल आणि निकाल अधिक स्पष्ट होत जात आहेत. बिहार निवडणुकीतली सगळ्यात मोठी अपडेट यावेळी आपण पाहतो आहोत. हाती आलेल्या कलानुसार एनडीए बहुमताच्या जवळ आहे. एनडीएची 126 जागांवर आघाडी बघायला मिळते आहे. महागठबंधन 109 जागांवर आघाडीवर आहे. आरजेडी सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरताना दिसतो आहे. बिहार निवडणुकीतलं हे या घडीचं सगळ्यात मोठं अपडेट आहे. 125-126च्या आसपासचे एनडीए बहुमताच्या जवळ आहे आणि महागठबंधन 109-110 अशा स्थितीवर आपल्याला दिसतंय. आपण या सगळ्याविषयी बोलतो आहोत. आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते गोपीचंद पडळकर, प्रकाश गजभिये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपल्या सोबत चर्चेसाठी आहेत. आशुतोष पाटील संपादक न्यूज 18 लोकमतचे तेही आपल्या सोबत चर्चेला आहेत आणि प्रभाकर कुमार संपादक न्यूज 18 बिहारचे तेही काही क्षणामध्ये जोडले जातील. गोपीचंद पडळकर यांच्यापासून सुरुवात करते. पडळकर जी, पहिली प्रतिक्रिया तुमची. आता तर खरं चित्र स्पष्ट झालेलं आहे. आपण बहुमताच्या समीप आहात असं आता तरी दिसतंय. कल आणि निकाल अजून काही तासात स्पष्ट होऊ शकतील. अजून काही जागांचे निकाल येणं बाकी आहे, पण आतापर्यंतच्या सगळ्या निकालावरून एनडीए बहुमताच्या जवळ आहे. पण आपण काही वेळ अजून थांबलं तर बरं होईल. थोड्या वेळामध्ये सर्व निकाल स्पष्ट होतील. पण कालपर्यंत जे मीडियामधून दाखवलं जात होतं, पोल दाखवले जात होते, त्यामध्ये आणि प्रत्यक्ष निकालामध्ये फार तफावत झालेली आहे. अनेक चॅनेलवरती अनेक नेतृत्वानी विरोध पक्षातल्या की आता मोदींना लोकांनी नाकारलेलं आहे, नितीशजींना नाकारलेलं आहे, एनडीएला नाकारलेलं आहे, अशा पद्धतीची अनेक स्टेटमेंट सकाळपर्यंत ऐकायला मिळत होती. परंतु बिहारमधल्या लोकांनी, बिहारमधल्या युवकांनी बेरोजगारीच्या प्रश्नावरती खूप तिथं चर्चा झाली आणि बिहारमधल्या युवक मित्रांनी, तिथल्या महिलांनी एनडीएच्या बाजूनं मतदान केलंय असं आपल्याला दिसतंय. महिलांचा तर नितीशजींना खूप मोठा पाठिंबा आहे, कारण तिथं दारूबंदी केलेली आहे. 50% आरक्षण जिल्हा परिषद आणि नगरपंचायतमध्ये दिलेलं आहे. 35% नोकऱ्यामध्येच आरक्षण दिलेलं आहे. अनेक गोष्टी आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये. निश्चितपणे आम्हाला आता एक थोडा वेळ वाट बघून ह्याचं सर्व चित्र स्पष्ट होईल. नक्की अजून थोडा वेळ थांबूया आणि मग चित्र स्पष्ट होईल असं तुम्ही म्हणताय. आशुतोषजी, आज दिवसभरात आपल्या सोबत भाजपचे जे प्रतिनिधी होते त्यांचा एक सूर मात्र हा कॉमन बघायला मिळाला की खूप प्रसार माध्यमांनी भाजपच्या विरोधात म्हणजे भाजपला नाकारलं. भाजपचा विरोध आकडेवारी काही वेगळीच होती. सुवर्ण अगदी बरोबर आहे. कारण आणि त्या आधारे सगळ्यांनीच हे प्रेडिक्शन घेतलं होतं की यावेळेस भाजपला इथे अपयश येईल, पण आकडेवारी वेगळी आली. एक ताजी अपडेट आपल्यापर्यंत येते की 31 जागा अशा आहेत जिथे जी मार्जिन जी आहे, तफावत जी आहे ती फक्त 1000 वोट्सची आहे. म्हणजे 1000 वोट्स इथे तिथे झाले तर तिकडची निवडणुकीचा निकाल बदलेल. 5000 पेक्षा कमी अंतर असलेल्या अशा 101 जागा होत्या. म्हणजे एवढी अगदी काटेकी टक्कर ज्याला आपण सारखं म्हणतोय, अटीतटीची लढाई चालू आहे बिहारमध्ये. आणि ह्याचमुळे अगदी रात्री 10-11 वाजेपर्यंत देखील चित्र स्पष्ट होणार नाही. आता सुद्धा आपण पाहतोय 125 आणि 110, एनडीए 125, महागठबंधन 110, हा जो 10 ते 15चा फरक जो सारखा सुरू आहे. आणि म्हणूनच बिहारची निवडणूक यावर्षी अगदी वेगळी आहे. आपल्या सोबत राजकीय नेते देखील आहेत, आपण त्यांना देखील विचारूया. गजबीजी, तुम्ही कसं पाहता या निवडणुकीकडे? कारण बिहारचं राजकारण अगदी वेगळं असतं. बिहारमध्ये एक सायलेंट व्होटर असतो आणि ह्या सायलेंट व्होटरची कमाल आता आपल्याला पाहायला मिळते. तुमचं अनालिसिस सांगा गजबीजी. निश्चितच आता जे आकडेवारी आहे फार धक्कादायक आकडेवारी. आम्हाला असं वाटत होतं की निश्चित आता 15 वर्ष त्या ठिकाणी नितीश कुमार यांचं राज्य असताना खऱ्या अर्थाने विकास त्या ठिकाणी काय झाला काय नाही. आणि आम्ही निवडणुकीत त्या ठिकाणी म्हणजे टीव्हीवर चॅनलवर बघताना की आता खऱ्या अर्थाने म्हणजे या राज्याला स्थैर्य आणि
म्हणजे गुन्हेगारी मुक्त असा बिहार करण्याचं काम त्यांनी केलेलं असं म्हणाले. पण आता ते जर आकडेवारी घेतली तर फार भयानक आकडेवारी झाली. परंतु एक 31 वर्षाचा युवक म्हणजे तेजस्वी यादव आणि एकीकडे संपूर्ण देशाचे पंतप्रधान, ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता प्रणित मुख्यमंत्री आहेत ते सगळे, या देशातले सगळे खासदार आणि सगळी म्हणजे जी मातब्बर मंडळी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उतरवली. पण एकाकी लढा त्या ठिकाणी तेजस्वी यादव यांनी दिला आणि असं मला वाटत होतं की ते पहिलं निदान पहिल्या क्रमांकाचं तरी भारतीय जनता पार्टीला मिळेल. परंतु त्या ठिकाणी 72च जागावर त्या ठिकाणी आघाडी दिसते. मात्र 77 जागावर आघाडी फक्त त्या ठिकाणी महाविकास आघाडीला दिसते. याचं श्रेय त्या ठिकाणी राज्यातला जाते. तुम्ही राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व करता, राष्ट्रवादी पक्षाला बिहारमध्ये एवढा कमी प्रतिसाद का? हो बघा, आता पवार साहेबांची प्रतिक्रिया तुम्ही बघितली असेल की निश्चितच त्या ठिकाणी एक उमद नेतृत्व आहे, एकदम म्हणजे युवक आहे असं हे आहे. आणि त्या ठिकाणी साहेबांनी म्हटलं की निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी लक्ष द्यायचं, त्या धर्मनिरपेक्ष मतांची त्या ठिकाणी विभागणी होऊ नये आणि म्हणून पवार साहेबांनी हा निर्णय घेतला. भारतीय जनता पार्टीचा फक्त मतदार जो आहे हा तेवढा मतदार नाही आहे. भारतीय जनता पार्टीची नजर अशी असते की त्या ठिकाणी मतांची विभागणी कशी होईल आणि मतांची विभागणी होऊन त्या ठिकाणी मग आपला उमेदवार कमी मतांचा त्या ठिकाणी कसा निवडून येईल याच्याकडे सर्वात जास्त लक्ष भारतीय जनता पार्टीचं असते. असं कामाचं की विकासाचं काही नाही. एका मुद्द्यावरून तेजस्वी यादव साहेबांनी 10 लाख नोकऱ्या मी देणार असं म्हटल्याबरोबर भाजप अस्वस्थ झाली आणि मी त्याच्या डबल त्या ठिकाणी नोकऱ्या देऊ. आज महाविकास आघाडीचे सगळे नेते तेजस्वी यादवचं अगदी तोंड फाटेपर्यंत कौतुक करतायत. चांगली गोष्ट आहे, त्यांनी निश्चित चांगली कामगिरी केली. आम्ही तुमच्या कामगिरीविषयी तुम्हाला प्रश्न विचारतोय. शिवसेनेची कामगिरी देखील कशी होती त्याबद्दल मॅचेस आहे. कोणाची कामगिरी? शिवसेनेची, तुमच्या मित्रपक्षाची, महाविकास आघाडीतल्या. त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की असं ठरलं की आपण तेजस्वी यादव हा चांगला करतो आहे, त्या ठिकाणी त्याच्या मतांच्या याच्यामध्ये विभागणी होऊ नये म्हणून सर्व पक्षांनी, महाविकास आघाडीच्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना मदतच केली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या ठिकाणी गेले सुद्धा नाही, आमचे नेते पण गेले नाही. आणि म्हणून आणि सगळ्यांना त्या ठिकाणी अशा सूचना होत्या की आपल्याला महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी सुद्धा येऊ शकते. भारतीय जनता पार्टीने आता महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तुम्ही, महाराष्ट्रामध्ये जेवढे लहान पक्ष जवळ घेतले त्या सगळ्या. फक्त काही सेकंद थांबवते. तुम्ही बोलत होतात तेव्हा मगापासून पडळकरांना खूप काही बोलायचे, उत्स्फूर्त त्यांना हसायला येत आहे. पडळकर, अहो काय हे राष्ट्रवादीची भूमिका त्यांना का हसायला येत राहतात ही लोक. कालपर्यंत ते बोलत होते, आता एनडीएचा सुपडा साफ आता तुम्ही सुद्धा सोयीस्करच बदलवता ना. तुम्ही सुद्धा सोयीचं राजकारण करून ना भारतीय जनता पार्टीत आले. तुम्ही सुद्धा सोयीचं राजकारण करताय की नाही पडळकर? तुम्ही सुद्धा सोयीचं राजकारण करताना नंतर चर्चा लावा, डेबिट लावा. आपण कुठे होता? आपण कुठे? तेजस्वी यादव हे काय कुठल्या तुम्ही आता राष्ट्रवादीचं सोयीचं राजकारण म्हटलं म्हणून मी म्हटलं. अहो आरजेडीचा कुठला एखादा कार्यकर्ता उभा केला त्यांनी फार माहोल तयार केलं. ज्यांचे वडील मुख्यमंत्री होते, ज्यांच्या आई मुख्यमंत्री होत्या आणि त्यांच्याकडे सगळ्या अनेक वर्षापासूनचा राजकीय वारसा आहे. नव्यानं काहीतरी केलंय अशातला विषय नाही. तुम्ही तुमचं अपयश आता काहीतरी उडसूट भाजपवरती टीका करायची, हे काय भूमिका बरोबर नाहीये. तुम्ही अगोदर स्टेटमेंट करायला पाहिजे होतं ना, तेजस्वी यादवांच्या आम्ही बरोबर आहोत, त्या काहीतरी चांगल्या पद्धतीनं ते पुढे येत आहेत आणि त्यामुळे आम्ही ह्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी लक्ष घालत नाही असं तुम्ही अगोदर स्टेटमेंट करायला पाहिजे होतं. आज तुम्ही सगळं निकाल झाल्यानंतर स्टेटमेंट येतंय, ही भूमिका तुम्ही अगोदरच घ्यायला पाहिजे होती. भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला कौल कालपर्यंत दाखवला जात होता, एनडीएच्या विरोधातला, जेडीयूच्या विरोधातला कौल दाखवला जात होता. परंतु बिहार मधल्या जनतेने एनडीएलाच पसंती दिली आतापर्यंतच्या सगळ्या निकालावरून दिसतंय. आणि काही वेळानंतर
पूर्ण पडळकर, चित्र कोणी एक स्पष्ट म्हटलं? होईल. एक फक्त आणि तुम्हाला जर सांगते, राऊतांनी पण मी अशीच तुम्हाला भूमिका प्रश्न विचारला स्पष्ट केली होता. राऊतांनी पण, की आम्ही तुम्हाला म्हणजे एक सांगतो, तुम्हाला भारतीय मॅडम बोला, मला बोला. 1 मिनिट बोलू द्या. त्यांनी बोलले आता भारतीय जनता पार्टी जर वेगळी जर लढली असती तर तुम्हाला खऱ्या अर्थाने किती म्हणजे आमदार निवडून आणता आले असते, हा एक प्रश्न आहे माझा. आणि दुसरा प्रश्न असा की नरेंद्र मोदीच्या तुलनेमध्ये त्या कशाला ठिकाणी बोलताय? आता तेजस्वी तुम्ही यादव हा मुद्द्यावरती 31 बोला. वर्षाचा आणि तुम्ही मी दोघांना 1 मिनिट थांबवतो, दोघांना 1 मिनिट थांबवतो. एक अपडेट अशी येते, तुमची भूमिका प्रकाशजी, मांडा. गोपीचंदजी, दोघांना 1 मिनिट थांबवतो. शिवसेनेला काही ठिकाणी गोपीचंदजी एक माहिती घ्या, शिवसेनेला काही ठिकाणी नोटा असतो ना, नोटापेक्षाही कमी मतं मिळाली अशी अपडेट काही वेळापूर्वीची होती. एवढा शिवसेनेला कमी रिस्पॉन्स मिळाला. मग आधी अंदाज नाही आला का, मग आपण का उमेदवार उभे केले? बोला प्रकाशजी, बोला, तुम्ही बोला, पडळकर उत्तर देतील. तुम्ही बघा, हा मला एक म्हणायचं आहे की आता आपण त्या ठिकाणी बिहारमध्ये आपण बघितलं की लढाई ही बिहारच्या जनतेची आणि भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामाची, 15 वर्ष जे तुम्ही विकास केला त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रचाराला जायला गरज नव्हती. मोदींना त्या ठिकाणी प्रचाराला जायची गरज नव्हती, पण मोदींनी एवढा प्रचार केला तरी त्याच्या तुलनेमध्ये तुम्हाला फक्त 72 त्या ठिकाणी आमदार आघाडीवर. एक प्रश्न जो विचारलाय तो हा आहे की शिवसेनेला अजिबात यश आलं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसला अजिबात यश आलं नाही, याचं कारण काय ते आधी सांगा. आपण आताच तुम्ही साहेबांचं त्या ठिकाणी स्टेटमेंट बघितलं असेल की धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये म्हणून आमचे नेते त्या ठिकाणी प्रचाराला गेले नाही आणि त्या ठिकाणी त्यांना एकाकी लढू द्या, त्यांच्या पाठीमागे उभ्या राहा अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली. आणि आजची परिस्थिती नंबर 1 चा पक्ष म्हणून तेजस्वी आलेला आहे. तुम्ही शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस याचा विचार न करता तुम्हाला सांगतो की शिवसेनेला अगोदर धोका या ठिकाणी मित्र पक्षाला दिला आणि त्या ठिकाणी आता सुद्धा त्या जेडीयूच्या नितीश कुमारांना सुद्धा दगा दिलेला आहे. आता त्यांनी भूमिका बदलवलेली आहे. आम्हाला त्या ठिकाणी आमचा भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे असं दलित मोर्चाचे जे चौधरी त्यांनी पण म्हटलेलं आहे. आपण पडळकरांकडून उत्तर घेऊया. जेवढे काही यांचे बोला, जवळचे पक्ष होते, गजबी आहे, पडळकरांना उत्तर देऊ दे. महाविकास आघाडीच्या सगळ्याच पक्षांचं भाजपवर फारच प्रेम आहे. अहो, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने अगोदरच जाहीर केलं की बिहारमध्ये एनडीएचं नेतृत्व हे नितीश कुमारजी करतील. एनडीएच्या बाजूने जर बिहारच्या जनतेने कौल दिला तर एनडीएच्या वतीनं मुख्यमंत्री नितीश कुमारजी होतील. आज दुपारी बिहारचे प्रदेश अध्यक्ष यांनी जाहीर केलं, भारतीय जनता पार्टीच्या जागा किती जरी जास्त आल्या तरी मुख्यमंत्री नितीश कुमार होतील. एखाद्या कार्यकर्त्याची भावना असू शकते की आमच्या पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा, तो कार्यकर्ता निर्णय प्रक्रियेतला नाही. त्यामुळं उठसूट भाजपच्या बाजूनं तुम्ही भाजपचं बोलणार, तुम्ही तुमच्या पार्टीचं बोला. भाजपचं नेतृत्व सक्षम आहे, निर्णय घेण्यामध्ये सक्षम आहे, अजेंडा राबवण्यामध्ये सक्षम आहे, त्यांच्याकडे काही अजेंडा आहे आणि त्यांची ताकद आहे, ते त्याच्यावरती काम करतायत. तुम्ही तुमच्या पार्टीचा अजेंडा काय आहे, तुमच्या पार्टीची भूमिका काय हे तुम्ही मांडा ना. बिहारमध्ये आज तुम्ही निकाल झाल्यानंतर सांगताय तेजस्वीच्या आमच्या पार्टीचा अजेंडा आपण बिहारमध्ये तुम्ही अगोदर बिहारच्या विषयी आपण बोलतो आहे. स्टेटमेंट करायचं की तेजस्वीला पुढे करा. आपण म्हणजे सोयीस्कर असं बोलून उपयोगाचं नाही. निकाल येण्यापूर्वीची भूमिका वेगळी. सकाळी काही लोक, मी चॅनलवर सकाळी 7 वाजल्यापासून आहे, सकाळी जेव्हा महागठबंधन पुढे होतं तेव्हा नीतिमूल्य आहे पडळकर, तुम्हाला काय नैतिकतेने बोलायचं वाटते? पुढे यायला त्या दिवशी तुमचा घटक पक्ष 3-4 वाजता म्हणायला लागले की हे घटक पक्ष तुमचा तो एलजेपी होता. एलजेपीला काय केलं तुम्ही? एलजेपीचं काय झालं ते सांगा ना. एलजेपीला 0 आहे त्या ठिकाणी. करतील ना. एलजेपीला हा दलित नेते नाही, भारतीय जनता पार्टीने स्पष्ट केलेलं आहे. मागासवर्गीय पक्षाचं समूळ उच्चाटन करायचं हे तुमच्या पक्षाचं काम आहे. एलजेपी जेवढे पक्ष, स्वतंत्र पार्टी आहे, त्याचा निर्णय जेवढे पक्ष तुमच्या सोबत आले त्या सगळ्या पक्षांना तुम्ही संपवून टाकलं.
अरे तुम्ही जानकरांचं बोला ना, तुम्ही महाराष्ट्राचं बोलताना शिवसेनेचं तुम्ही जानकरांचं बोला करू नका. बिहार तुम्ही त्या ठिकाणी प्रकाशजी गोपीचंदजी आपण एका वेगळ्या मंचावरती आपण पुन्हा हे जे महाराष्ट्राचे विषय त्याकडे पण आणूया. त्यांना संपवून आपण बिहारच्या बिग बॉस संदर्भात बोलतोय. महाराष्ट्राचा बिग बॉस आता आहे, महाविकास आघाडी आहे, अजून महाराष्ट्राचा बिग बॉस बदललेला नाही. त्यांना समाप्त करण्याचं काम केलं. प्रकाश गजबेजी असं आहे त्या ठिकाणी वंचित आघाडीकडून आले भारतीय जनता पार्टीमध्ये. प्रकाश गजबेजी आपण या सगळ्या चर्चेसाठी आपण वेगळा मंच परत एकदा ठेवूया. वंचित आघाडीत होते. हे जग जाहीर आहे. तुम्ही तुमच्या मुद्द्यावरती बोला. पडळकरजी आपण पुन्हा मुद्द्यावर येऊया. आम्ही आमच्या मुद्द्यावर बोलतो. तुम्हाला तुमचं ते हजारच्या जवळ आहे. प्रकाशजी आपण अभिनंदन केलं पाहिजे भाजपचं. मोठा भाऊ झालेले एनडीए मध्ये बिहारमध्ये भाजप पूर्ण. अरे बाबा, इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांचं अभिनंदन करायला तयार आहे ना. आपण कधीच असं म्हणत नाही. नाही तुम्ही केलं पाहिजे म्हणते मी. तेच म्हणून राहिलो तुम्हाला की यांचे एवढे पंतप्रधान असून तुम्ही एक गोष्ट मान्य करा ना ताई, की यांचे पंतप्रधान असून त्यांचे मुख्यमंत्री 15 वर्ष असून सुद्धा आम्ही तुम्हाला विचारतो की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं अपयश आलं तर तुम्ही त्याच्यावर बोलत नाही. आता आम्ही म्हणतो की तुम्ही अभिनंदन केलं पाहिजे भाजपचा. मोठा भाऊ झाला तर तुम्ही आमच्यावर टीका करताय. नाही, तुम्ही भाजपाचे आहे का? अजिबात नाही. मी तुम्हाला असं म्हणते की त्यांच्या जागा एवढ्या जास्त आलेल्या आहेत तर तुम्ही टीका का करताय त्यांच्यावर? कुठल्या जास्त आल्या? काहीच जास्त नाही आल्या. अहो, मोठा भाऊ झाला ना बिहारमध्ये. भाजप मोठा भाऊ झाला. एनडीए मध्ये जास्त जागा आहेत त्यांना. अहो, ह्यांनी सकाळपासून दिवाळी साजरी करायला हे तपून बसले होते. त्यांच्या कमी किती जागा आहेत? दुसऱ्याच्या सवय ह्या काही 43 जागा फक्त जेडीयूच्या आणि 72 जागा आपल्या आहे. गजबेजी आपण साधा प्रश्न होता. आपण मुद्द्यापासून मुद्द्याला फाटे फुटताय की तुमच्या कमी जागाचं तुम्ही विश्लेषण कराल का? असो, तुम्हाला अडचणीचे येणारे हे प्रश्न आहेत. आपण या मुद्द्यापेक्षा आपण मूळचा आपला जो चर्चेचा आम्हाला अडचणीत येणार आहे बिलकुल नाही. तुम्हाला बिहारच्या बिग बॉस संदर्भात आपण बोलतोय. तुम्ही सांगा की शेवटी लोकांना जेव्हा कोविडच्या काळामध्ये जेव्हा त्यांच्या घरी अन्नधान्य पोहोचलं, मी एक थेट मुद्द्यावर येतो, त्याचं आपण उत्तर घेऊया तुमच्याकडून. लोकांना कोविडच्या काळामध्ये बेरोजगारी होती, लोकांना 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती, असा जो गरीब समाज होता, हा फीडबॅक आहे. ही माहिती तथ्यावर आधारित मी तुम्हाला सांगतो की लोकांच्या अकाउंटला पैसे जमा झाले, लोकांना घरी जेवण मिळालं, लोकांना रेशन शिधा मिळालं आणि त्यामुळे या मतदानावर त्याचा परिणाम झाला. जे नरेंद्र मोदींच्या ज्या पंतप्रधान जनधन योजनेच्या अंतर्गत जो फायदा झाला, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि या सगळ्या मित्रपक्षांना जे यश मिळालं ते कारण सांगितलं जात आहे. यापासून आपण महाराष्ट्राने देखील धडा घ्यायला हवा. शेवटी आपण महाराष्ट्राचे प्रेक्षक आपली ही चर्चा ऐकतायत. आमचा सरळ मुद्दा आहे की महाराष्ट्राने देखील यातून धडा घ्यावा. तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्ही आता महाराष्ट्र तुमच्याकडे आशेने पाहतोय. महाराष्ट्रात देखील अनेक समस्या आहेत. बिहारची निवडणूक झाली, काही तसाच निकाल येईल. तुम्ही महाराष्ट्रासाठी यात काही धडा घेऊन तुम्ही काय करणार आहात का? थेट प्रश्न आपण एवढ्यावर बोलूया. गजबेजी, महाराष्ट्रात धडा घेण्याची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये धडा घेण्याची गरज नाही आहे. महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगले निर्णय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडी घेत आहे. तुम्हाला एक सांगू देतो, काल त्या ठिकाणी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार नव्हता. त्या ठिकाणी 1000 कोटी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 10,000 कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी दिलं. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो, असं कुठलं काम एनडीएने त्या बिहारमध्ये केलं तेच कळत नाही. 1 लाख कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी दिलं. त्या पॅकेजचं काय झालं, किती रुपये त्या ठिकाणी खर्च करण्यात आले, याचं उत्तर आम्हाला पडळकरांकडून पाहिजे. दुसरं, त्या ठिकाणी एक मुद्दा तेजस्वी यादवांनी घेतला, 10 लाख लोकांना आम्ही त्या ठिकाणी नोकरी देणार. तर भाजपच्या पायाखालची जमीन त्या ठिकाणी खसकली आणि त्या ठिकाणी भाजपने म्हटलं की आम्ही त्याच्या डबल देऊ. तुम्ही 2 करोड लोकांना नोकरी देणार होते. हा तर केंद्रीय किंवा राष्ट्रीय मुद्दा होता तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये. तर त्या ठिकाणी 2 करोड
लोकांना कुठे नोकऱ्या दिल्या. बरं. त्यामुळे गजबीजी, आपण आपल्याकडे त्या वेळेची ठिकाणी मर्यादा आहे. मध्यप्रदेश आपण या हरले, दोन्ही प्रश्नांचं त्या उत्तर ठिकाणी घेऊया राजस्थान पडळकरांकडून. हरले, त्या ठिकाणी पडळकर, कर्नाटक शेवटची हरले. 2 मिनिटात तुमच्याकडे, पूर्ण जर तुमच्याकडून थेट उत्तर या तुम्ही प्रश्नाचं काम हवं. केलं असतं. हे मला बघा, बोलू द्या ना सर. हे एक बघा, मिनिटं. बिहारमध्ये बोलू द्या. कोरोनाच्या काळामध्ये मला 30,000 मिनिटं बोलू कोटीचं द्या. पॅकेज केंद्र सरकारनं दिलं. जवळजवळ 22 लाख मजूर बाहेर होते, त्यांना 1300 ट्रेनची सुविधा मोफत करून त्यांना तिथपर्यंत पोहोचवणं, क्वारंटाईनची व्यवस्था करणं. हे नुसतं त्यांच्या कागदावर खात्यावरती जे आहे. बिहारची लोक बाहेर केंद्र होती, त्यांना सरकारने 1,000 दिलेला रुपये दिलं. पॅकेज हा कागदावर आहे. ही मोदींनी सगळी यंत्रणा हे कुठेही बिहारने त्या ठिकाणी केली. आमच्या लोकांना त्या अरे ठिकाणी मिळालं कशाला नाही. तुम्ही सांगताय? महाराष्ट्रामध्ये काय दिलं ते तुम्ही सांगा. बिहारला महाराष्ट्रामध्ये काहीच केलेलं केंद्रानं नाही. PPE किट दिले, महाराष्ट्रात व्हेंटिलेटर केंद्रानं दिले, N95 आपण मास्क आता केंद्रानं मुद्द्यावरचं दिले, बोला. जनधन महाराष्ट्रामध्ये खात्यावरती पैसे जे केंद्रानं दिले, दिलं, शेतकऱ्याच्या तुम्ही अकाउंटवरती आता पैसे केंद्रानं मुद्द्यावर या ना. टाकले. तुम्ही अपंग, विधवा, मुद्दा भरकवू त्यांच्या नका. खात्यावरती पैसे आपण त्या दिले. ठिकाणी बिहारवर चर्चा गहू, सुरू आहे. डाळ, पडळकर तांदूळ केंद्रानं दिले. पडळकर, मग ते तुम्ही बघा, काय आम्ही दिलं? तुम्हाला काय होतं ओळखतो. तुमच्याकडं? पडळकर, या शेवटचं ठिकाणी एक मिनिट आपल्याकडे आहे. तुम्हाला त्यांनी सांगू जे क्लेम इच्छितो केले, की त्यांनी आता दावे करतायत ना मुद्द्यावर बोला, गाजबीजी, बिहारचं बोला, त्या बिहारचं. दाव्यांची सत्यता तुमच्याकडून हवी आहे. त्याच्यावर प्रतिक्रिया थेट हवी, एवढीच अपेक्षा. बिहारचं शेवटचं बोला, 1 मिनिट बिहारचं तुमच्याकडे. बोला. मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये एक मुद्द्याला योजना तिकडे कोरोनाच्या काळामध्ये ताण महाराष्ट्र देऊ नका. सरकारनं दिलं असं एका योजनेचं नाव सांगा. आज तुम्ही 10,000 कोटीची घोषणा कोरोनाच्या करता म्हणून सांगता ते काळामध्ये 5,500 महाराष्ट्र कोटी तुम्ही- सरकारने ऐका एवढं गजबी, चांगलं ऐका काम गजबी, केलं. ऐका त्यांचं काय पवार ऐका शेवटचं 1 मिनिट साहेबांनी आपल्याकडे. 80 वर्षाचे असताना सुद्धा महाराष्ट्राच्या पिंजून काढला. त्या ठिकाणी गोरगरिबांना मदत अरे झाली. पिंजून काढून काय आणि केलं? माननीय मुख्यमंत्री कुठे पिंजून जात नाही काढून म्हणून काय ते दिलं स्वतः लोकांना? दौऱ्यात गेले. ते आकडेवारी मला द्या तुम्ही. उपमुख्यमंत्री हे असलं सतत भावनिक त्या ठिकाणी राजकारण फिरत करू नका. राहिले. कोरोनाच्या काळामध्ये राजेश तुम्ही काय टोपे दिलं तुम्ही आणि महाराष्ट्रातल्या तुम्हाला लोकांना? सांगतो अनिल देशमुख हे आज दोघेही तुमच्या मंत्री, भिसा गृहमंत्री नियोजनामुळे आणि अनेक राजेश टोपे गोरगरिबांचा साहेब मृत्यू झाला. संपूर्ण ठिकाणी फिरले. आज अनेक तुम्हाला निष्पाप बोलण्याचा लोकांचा बळी अधिकार गेला नाही. तुमच्यामुळं. तुम्हाला इथं तुम्ही मत त्यांना मदत मागण्याचा करू शकला अधिकार नाही. घरामध्ये नाही. बसला. या देशामध्ये जातीमध्ये भांडणं कसे लावायचे हेच काम भारतीय अरे कोण जनता लावतं? पार्टीचं राहिलेलं आहे. काँग्रेसचा अजेंडा आहे देश- जातीवादाचा. म्हणजे भारतीय जनता जातीमध्ये पार्टी भांडणं जातीवादावरती लावायचं हेच करत काम. नाही. आज जे बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीकडे मतदान नाही. जातीवाद करत होते त्यांना बाजूला किती ठेवलंय. विभाजन भारतीय जनता होईल? पार्टीकडे कुठली- खरं तर मताची महाराष्ट्रातले होईल, आपापसातले त्याचा वाद आपला याविषयीचा हा मंच नाही. आता आपण बिहारच्या हेच निवडणुका, भारतीय बिहारचे जनता कल पार्टीला आणि निकाल याविषयी बोलतोय. प्रकाशजी, गोपीचंद पडळकरजी, आपल्या दोघांचेही आभार. आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात. आता आपल्यासोबत म्हणजे आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेक नंतर आपल्यासोबत असतील प्रभाकर कुमार, संपादक न्यूज 18 बिहारचे, आणि आपल्याबरोबर आशुतोष पाटील सुद्धा सहभागी होतील चर्चेमध्ये. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटतोय. बिहारचा बिग बॉस कोण याविषयी आपण बोलतो आहोत. आपल्यासोबत प्रभाकर कुमार, संपादक न्यूज 18 बिहारचे आहेत, आणि न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटिल आपल्यासोबत आहेत. आशुतोष जी, प्रभाकर जी, स्वागत है आपका न्यूज़ 18 लोकमत की इस विशेष कार्यक्रम में। सबसे पहले बताइए, आपके अभी क्या ताज़ा स्थिति है, क्या अपडेट्स है, और क्या कोई सत्ता परिवर्तन दिख रहा है, या जो आंकड़े आ रहे थे अब तक उसमें कोई बदलाव दिख रहा है? देखिए, अगर कुछ परिवर्तन हुआ है तो वो सत्ता का परिवर्तन नहीं है, बल्कि एग्जिट पोल में जो आंकड़े दिखा रहे थे उसमें परिवर्तन हुआ है। जहां तक अभी जो आंकड़े आ रहे हैं वो 124 के आसपास हैं। बिहार में 122 सीट चाहिए सरकार बनाने के लिए, मैजिक नंबर 122 है। 124 के आसपास एनडीए पहुंच गया है। हालांकि अभी बहुत सारे सीटों पर काउंटिंग चल रही है, लेकिन तभी भी लगता है, जैसे अभी रुझान बता रहे हैं उसके हिसाब से एनडीए जो है वो बहुमत हाफवे मार्क क्रॉस कर जाएगी। तो सत्ता परिवर्तन नहीं होना है। बीजेपी ने पहले ही अनाउंस कर दिया है कि हमारी सीटें भले जेडीयू से ज़्यादा हो, उसके बावजूद भी हमारे मुख्यमंत्री के चेहरे जो हैं वो नीतीश कुमार ही रहेंगे। जेडीयू जो है वो लगभग 42 सीटों के आसपास है, वहीं बीजेपी जो है वो 75 के आसपास है। तो उसके बावजूद भी उनका मानना है, उन्होंने पहले ही अनाउंस कर दिया, अमित शाह ने बोला है, उनके बड़े नेता ने बोला है कि नीतीश कुमार ही मुख्यमंत्री बने रहेंगे। तो अब बिहार में मुख्यमंत्री का चेहरा नहीं बदल रहा, एनडीए वापस सत्ता में आ रही है, मुख्यमंत्री नीतीश कुमार ही होंगे। इस दोनों बातों पर मुहर लग चुकी है। जहां जो सबसे बड़ा उथल पुथल हुआ है वो ये है कि जो पिछले 4 दिनों में एग्जिट पोल के आंकड़े जब से आए 7 तारीख को, उसके बाद से जिस तरह का माहौल बना था कि तेजस्वी यादव अगले मुख्यमंत्री बन रहे हैं, उसने एक बहुत आशा जगा दी थी, खासकर आरजेडी और कांग्रेस के कैंप में। उनको लग रहा था कि वो सत्ता के करीब पहुंच गए, लगभग सत्ता पर आसीन हो गए हैं।
और उसी कारण से उनके जो कैंप में है वो खासा निराशा है उनके कैंप में, क्योंकि उन्होंने लगभग मन बना लिया था। यहाँ तक कि जो हमारी जानकारी है कि पोर्टफोलियो का डिस्ट्रीब्यूशन भी उनके यहाँ शुरू हो गया था कि कौन कौन सा मंत्रालय संभालेगा। और आज जब चुनाव के आंकड़े आए, फाइनल डी डे पर जो रिजल्ट आया है उसमें जो आंकड़े हैं वो कुछ और ही बयां कर रहे हैं। तो एक बड़ा झटका जो है वो महागठबंधन को लगा है, कांग्रेस और आरजेडी को लगा है। लेकिन एनडीए की जहां तक बात है वहां पे हर्ष और उल्लास आप देखेंगे। वहां पे लड्डू बट रहे हैं, वहां पे पटाखे चल रहे हैं, वहां पे मिठाइयां बट रही हैं। और उनकी जो निराशा थी 4 दिनों पुरानी, जिससे कि एग्जिट पोल के बाद से, तो उसके बाद इनको काफ़ी खुशी का माहौल आपको दोनों पार्टी के ऑफिसों में दिख रहा है। अभी बड़े नेता, जब हम यहाँ बात कर रहे हैं तो बीजेपी और जेडीयू के सारे बड़े नेता जो है वो मुख्यमंत्री के सरकारी आवास 1 अन्य मार्ग में है, 1 अन्य मार्ग में है, जुटे हुए हैं, नीतीश कुमार से मिल रहे हैं और आगे की रणनीति तैयार कर रहे हैं। जी जी प्रभाकर जी, ये एग्जिट पोल के जो आंकड़े थे ये गलत कैसे आए? ये देखिए, ये कोई पहली बार एग्जिट पोल के आंकड़े गलत नहीं आए। अगर आप 2015 में देखेंगे तो 2015 में बीजेपी ने अकेले चुनाव लड़ा था और नीतीश कुमार और लालू प्रसाद यादव ने एक साथ चुनाव लड़ा था। 2015 के एग्जिट पोल में सारे के सारे एग्जिट पोल ने बीजेपी को सत्ता पे बैठा दिया था और उन्होंने ये सीधा प्रिडिक्ट कर दिया था कि नीतीश कुमार और लालू यादव, जेडीयू और आरजेडी का जो गठबंधन है वो बुरी तरीके से हार रहा है और बीजेपी जो है वो सत्ता पर अकेले काबिज हो रही है। जबकि हुआ ऐसा नहीं, उल्टा नीतीश कुमार और जो आरजेडी है, जो बीजेपी आरजेडी और जेडीयू है, वो काफ़ी बड़ी संख्या में वो नंबर लेके आए और सत्ता पे काबिज हो गए। तो ये पहली बार नहीं है बिहार में जबकि एग्जिट पोल गलत हुए हैं। बिहारी वोटरों के बारे में कहा जाता है कि वो बोलते कुछ और है, सोचते कुछ और है, करते कुछ और है, और यही कारण है कि बिहार में एग्जिट पोल बहुत बार गलत हो जाता है। इस बार भी गलत हुआ है। सारे के सारे एग्जिट पोल, एक भी एग्जिट पोल ऐसा नहीं था, एक को शायद छोड़ दूं अगर मैं गलत नहीं हूं तो, जिसने ये नहीं बताया हो कि महागठबंधन को बढ़त है, महागठबंधन सरकार बना रही है या सरकार बनाने के काफ़ी करीब है। लेकिन हुआ उसका ठीक उल्टा ही, आंकड़े पलट गए और जो आंकड़े महागठबंधन के लिए बताए जा रहे थे वो आंकड़े आज के दिन में एनडीए के पास हैं। जी प्रभाकर जी, आपसे बहुत कुछ जानना है कि तेजस्वी यादव की उनकी लीडरशिप के बारे में जानना है, नीतीश कुमार जी के जीत के बारे में जानना है। एक छोटा सा ब्रेक मैं यहाँ लूंगा, कुछ ही देर में फिर से आता हूं। चर्चा करतोय बिहारच्या निकालांविषयी आणि आपल्यासोबत आहेत प्रभाकर कुमार, संपादक आहेत न्यूज 18 बिहारचे, आशुतोषजी। महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी अतिशय सुंदर अशी माहिती देतात आपल्याकडे, थेट बिहारहून आपल्याशी जोडले गेले आहेत न्यूज 18 बिहारचे संपादक प्रभाकर कुमार। प्रभाकर जी, क्या वजह है कि तेजस्वी इतने सीटें तक पहुंच पाए या तेजस्वी मुख्यमंत्री बनने से अभी दूर रह पा रहे? और दूसरा आपको ये पूछना चाहूंगा कि नीतीश कुमार जी को इतनी सीटें मिली है, बीजेपी को ये जो इतना सक्सेस मिला है, उसकी वजह क्या है? देखिए, पहले मैं आपके तेजस्वी यादव के सवाल का जवाब दूं। तेजस्वी यादव बिहार के मुख्यमंत्री भले न बन पाए, लेकिन आपको उनको कुछ बातों के लिए क्रेडिट देना होगा। पहली बात कि ये चुनाव उन्होंने अकेले अपने दमखम पे लड़ा। तेजस्वी यादव लड़ रहे थे नीतीश कुमार जैसे जो भारी भरकम नेता हैं बिहार के, 15 साल मुख्यमंत्री रहे हैं, उनके खिलाफ। तेजस्वी यादव लड़ रहे थे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के खिलाफ, पूरे के पूरे बीजेपी के कुनबे के खिलाफ, और जो ऑपोजिशन में महागठबंधन को तेजस्वी यादव फ्रंट से लीड कर रहे थे। तो एक 31 साल का लड़का अगर इस प्रदेश के 3 टर्म के मुख्यमंत्री से लड़ता है, देश के प्रधानमंत्री से लड़ता है और सत्ता के इतने करीब पहुंचता है, भले ही वो मुख्यमंत्री न बन पाया हो, लेकिन जो आंकड़े आ रहे हैं जो आरजेडी के, उस आंकड़ों के हिसाब से आपको तेजस्वी यादव को क्रेडिट देना होगा। और क्रेडिट तब खासकर और ज्यादा देना होगा जब तेजस्वी यादव के पिताजी लालू प्रसाद यादव, जो कि एक तरह से बिहार के राजनीति के सबसे बड़े चेहरे माने जाते हैं, वो मैदान में नहीं है, वो जेल में है। और उनकी गाइडेंस के बिना, उनके पिक्चर को एक बार भी पूरे कैंपेन में तेजस्वी यादव या आरजेडी ने यूज नहीं किया। ये कैंपेन जो था ये माइनस लालू प्रसाद यादव कैंपेन था। तेजस्वी यादव का केवल चेहरा दिख रहा था पूरे कैंपेन में। तो एक तरह से अकेले अपने कंधे पर उन्होंने इस पूरे कैंपेन को निकाला है। क्या युवाओं ने उनको ही चाहा ज्यादा, उनको वोट युवा के मिले हैं? जी 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 मैं जी बिल्कुल मिले हैं और उसी का मैं आपको जवाब दे रहा हूं। तो ये जब कैंपेन स्टार्ट हुआ था, जब ये पूरी कैंपेन बिहार इलेक्शन की स्टार्ट हुई थी,
तो हमें लगा कि ये इलेक्शन जो है ये कोविड के इशू पर लड़ा जाएगा, ये इलेक्शन जो है ये माइग्रेशन के इशू पर लड़ा जाएगा, ये इलेक्शन जो है ये सुशांत सिंह राजपूत के इशू पर लड़ा जाएगा। लेकिन इन तीनों में से कोई भी ऐसे इशू नहीं थे जिसकी बिहार के चुनाव में चर्चा हुई तो उस एजेंडे की चर्चा हुई जिस एजेंडे को तेजस्वी यादव ने सेट किया। तेजस्वी यादव ने जैसे ही बिहार का कैंपेन शुरू हुआ उन्होंने एक मुद्दा उठाया बेरोजगारी का, उन्होंने मुद्दा उठाया पलायन का, माइग्रेशन का बिहार से, उन्होंने मुद्दा उठाया बिहार में लैक ऑफ एंटरप्रेन्योरशिप अपॉर्चुनिटीज का। तो इन मुद्दों को बिहार के यूथ ने सीधा लपक लिया और आज जो आप परफॉर्मेंस देख रहे हैं राजद का या फिर महागठबंधन का, वो परफॉर्मेंस उस कारण से है कि बहुत बड़ी संख्या में यूथ उससे जुड़े, यूथ के एस्पिरेशंस को उन्होंने उठाया। और आप देखिए कि 10 लाख नौकरी के जो उन्होंने वादे किए हैं, वो भले वो सत्ता में आते वो वादा पूरा कर पाते कि नहीं कर पाते, लेकिन इलेक्शन का नैरेटिव सेट कर दिया उन्होंने, इलेक्शन का गोल पोस्ट चेंज कर दिया। जो गोल पोस्ट एनडीए ने बनाया था 15 साल बनाम 15 साल, उनका ये इलेक्शन कैंपेन था, इलेक्शन मोटो था, उस गोल पोस्ट को तेजस्वी ने चेंज कर दिया। उन्होंने इसको प्रभाकर जी तो ये जब तेजस्वी इस तरह से नैरेटिव सेट करते थे, आपको थोड़ा सा रोकना चाहूंगा, जब इस तरह से तेजस्वी अपना नैरेटिव सेट करते थे तो बीजेपी और उनके अपोजिशन की स्ट्रेटेजी क्या रही थी इस दौरान? देखिए, उन्होंने इसको इतने बखूबी किया और इस तरीके से किया कि एक तरीके से बोलें तो बीजेपी या जेडीयू मजबूर हो गई उनके जाल में फंसने को। और जैसे ही उन्होंने इस मुद्दे को उठाया उसके बाद बीजेपी और जेडीयू के सभी बड़े नेता इसका काउंटर करते नजर आए। तो अगर आप काउंटर करते नजर आए तो एक तरह से मैंने आपको अपने जाल में फांस लिया। अगर मैंने कोई मुद्दा उठाया और आप उसका अगर जवाब दे रहे हैं और आप जवाब देने को मजबूर हैं, अगर आप बीजेपी और जेडीयू के बड़े नेता हैं उसके बावजूद भी, तो एक तरह से आप हमारे पिच पे आके बैटिंग कर रहे हैं। हमने गोल पोस्ट ही चेंज कर दिया, हमने पिच ही चेंज कर दिया। तेजस्वी यादव ने यही किया इस पूरे इलेक्शन में, उन्होंने नैरेटिव ही चेंज कर दिया इलेक्शन का। तो एक 31 साल का लड़का अगर इस देश के प्रधानमंत्री, अगर इस प्रदेश के 3 टर्म के मुख्यमंत्री से अकेला लड़ता है, वो जीते ना जीते, लेकिन जो आंकड़े आए हैं उसके बाद आपको उसको क्रेडिट देना होगा। और दूसरा जो युवा चेहरा है जिसकी मैं चर्चा कर रहा हूं वो है चिराग पासवान। चिराग पासवान एनडीए के पार्ट थे। रामविलास पासवान की कुछ दिन पहले मृत्यु हुई, हम सब जानते हैं। उसके बाद चिराग पासवान ने एनडीए का साथ छोड़ा बिहार में, ऐसे टेक्निकली वो अभी भी एनडीए में है, एनडीए का साथ छोड़ा। और उसके बाद जिस तरह से 160 सीटों पर उन्होंने अपने कैंडिडेट्स को उतारा, कल जब आप बैठ के इसकी एनालिसिस करेंगे, जो आंकड़े आए हैं इसकी एनालिसिस करेंगे, तो आप ये पाएंगे कि जो जेडीयू है जो 40 सीटों पर 45 सीटों पर सिमट गई है, वो लगभग उसको 30 से 40 सीटों का नुकसान हुआ है सीधी तौर पे लोक जनशक्ति पार्टी के चलते, जो चिराग पासवान जिस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष हैं उसके चलते। तो इन्होंने भी अपनी एक पहचान बना ली। हालांकि उन्हें सीट बहुत ज्यादा नहीं आएंगे, 2-3 सीटों पे वो सिमट के रह जाएंगे, लेकिन 3 सीटों पर सिमटने के बावजूद उन्होंने कम से कम 30 से 40 सीटों का सीधे तौर पे जेडीयू को नुकसान किया है। ये हालांकि ये आंकलन अभी यही हम गेम चेंजर कह सकते हैं। हमारे पास पूरी तरह से आंकड़े आ जाएंगे। जी बिल्कुल, ये गेम चेंजर है। अगर चिराग पासवान आज एनडीए के पार्ट होते बिहार में, आज अगर वो बीजेपी और जेडीयू के पार्ट होते, तो हमें ये 7 बजे शाम तक जो जैसे हम इंतजार कर रहे हैं वैसे इंतजार नहीं करना पड़ता। 5 बजे तक में रिजल्ट डिक्लेयर हो जाता, 4 बजे तक में रिजल्ट डिक्लेयर हो जाता और एनडीए बखूबी जो है वो 122 का आंकड़ा पार कर जाती। लेकिन ये चिराग पासवान ही फैक्टर है जिसके चलते 8 बजे रात तक हम लोग सारे टीवी स्क्रीन पर टकटकी लगाए हुए हैं और अभी तक अपने आंकड़ों का इंतजार कर रहे हैं, क्योंकि इसके बाद अगर चिराग पासवान साथ में होते तो रिजल्ट कुछ और होता। ये मामला जो है ये चिराग पासवान और नीतीश कुमार के ईगो की बात हो गई थी। लेकिन प्रभाकर जी, चिराग पासवान ने कभी खुल के ये कहा कि हम बीजेपी का अपोज उन्होंने कभी खुल के किया था? क्या बिहार की जनता को ये पता नहीं था कि ये बीजेपी के किसी न किसी तरीके से समर्थन करते हैं? ये बात साफ नहीं थी? देखिए, चिराग पासवान ने एक बड़ा ही स्ट्रेटेजिक स्टैंड लिया। चिराग पासवान ने कहा कि हम बीजेपी के साथ हैं, हम चाहते हैं कि इस चुनाव के बाद जब नतीजे आए तो बीजेपी और लोक जनशक्ति पार्टी साथ में मिलकर सरकार बनाए। उसी समय उन्होंने ये कहा कि हम किसी भी कीमत पर नीतीश कुमार को मुख्यमंत्री के तौर पे नहीं स्वीकार करते, उन्हें अगली मुख्यमंत्री का शपथ नहीं लेने देंगे, ये हमारा प्रण है। और उन्होंने इससे करके दिखाया। 160 सीटों पर उन्होंने अपने मुद्दे उठाए, जिसमें से 140 के आसपास जो सीटें थी वो जेडीयू के खिलाफ थी। और कल आप एनालिसिस करके इसको देखिएगा, उन्होंने बखूबी एक नैरेटिव भी सेट किया। उन्होंने एक कैंपेन में जो उन्होंने शुरू में कैंपेन किया था उसमें उन्होंने नरेंद्र मोदी का चेहरा इस्तेमाल करना शुरू किया। तो लोगों में एक भ्रम फैल गया, लोगों में ये लगा कि ये तो बीजेपी के साथ हैं। और उसके बाद ऐसी स्थिति आ गई कि बीजेपी के सभी बड़े नेताओं को सामने आके सफाई देनी पड़ी कि ये हमारे साथ नहीं है। जहां तक बिहार चुनाव की बात है, हम इनके खिलाफ लड़ रहे हैं,
ये हमारे खिलाफ लड़ रहे हैं। और बीजेपी की भले वो तारीफ करते रहे, प्रधानमंत्री की भले वो तारीफ करते रहे, लेकिन कोलेटरल डैमेज जो है वो बीजेपी को भी हुआ है। नहीं तो जैसा मैं आपको बता रहा हूं कि अगर चिराग पासवान एनडीए के पार्ट होते, लोक जनशक्ति पार्टी पार्ट होती, तो ये आंकड़े जो अभी आप देख रहे हैं 126 और 128 पे जा रहा है, ये आंकड़ा जो है 170-80 पे चला गया होता। बिल्कुल प्रभाकर जी, फिर से एक छोटा सा कमर्शियल ब्रेक, फिर से मिलेंगे कुछ ही देर में। कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत। संपादक न्यूज 18 बिहारचे प्रभाकर कुमार यांच्याशी आपण बिहारच्या निकालांविषयी बोलतो आहोत। आशुतोष जी, प्रभाकर जी, नीतीश कुमार की इस जीत के बारे में या इस तरह का इनको जो रिस्पांस मिला है उसके बारे में हम क्या कहेंगे? देखिए, नीतीश कुमार की ये जीत है कि हार है, ये तो नीतीश कुमार खुद समझाएंगे, क्योंकि अगर आप उनके आंकड़ों को देखेंगे तो उनके आंकड़े कम हुए हैं। जो पहले उनके आंकड़े थे, जो पिछले 2015 में उनके आंकड़े थे, उनके आंकड़े कम हुए हैं और बीजेपी का आंकड़ा बढ़ा है। तो इसे आप दोनों तरीके से इंटरप्रेट कर सकते हैं। अगर आप ऑपोजिशन की बात करेंगे तो कल से ये बातें उठनी शुरू हो जाएंगी कि ये नीतीश कुमार की जीत नहीं है, नीतीश कुमार की हार है, और वो ये मांग करते हुए आपको दिखेंगे कि नीतीश कुमार को दोबारा मुख्यमंत्री नहीं बनना चाहिए। लेकिन क्या नीतीश कुमार ये फैसला लेंगे, ये तो आने वाला वक्त बताएगा। ये तो नीतीश कुमार को इस पे फैसला लेना है। लेकिन आप इसको ऐसे अगर आप देखें कि नीतीश कुमार इस प्रदेश में 15 साल मुख्यमंत्री के तौर पर रहे हैं, ये अगर इस टर्म को वो स्वीकार करते हैं तो 20वां साल होगा उनका, 20 साल पूरे करेंगे वो। 15 साल में अगर एंटी इनकम्बेंसी किसी भी नेता के खिलाफ में आती है तो वो बहुत स्वाभाविक है। वो बहुत स्वाभाविक है कि 15 साल में लोग आपसे ऊब जाएं, लोग आपसे बोर हो जाएं, लोगों की जो उम्मीद है वो पूरी तरीके से पूरी आप न कर पाएं। तो एंटी इनकम्बेंसी थी ग्राउंड पे, इसमें कोई शक नहीं है। ये जेडीयू या बीजेपी के सभी नेता जानते हैं इस बात को। नीतीश कुमार के खिलाफ लोगों में गुस्सा था, लेकिन साथ ही नरेंद्र मोदी फैक्टर जो है वो ग्राउंड पे काम कर रहा था और लोगों के पास दूसरा विकल्प नहीं था। अगर एक वोटर के तौर पे वैसा वोटर जो नीतीश कुमार से खफा है, क्या वो जाके आरजेडी को वोट दे देगा, क्या वो जाके कांग्रेस को वोट दे देगा? तो ऐसे लोगों की संख्या बहुत ज्यादा थी जो कि जी कुमार से खफा तो हैं, लेकिन वो जाके आरजेडी या कांग्रेस को वोट प्रभाकर जी, नहीं लेकिन देंगे। प्रभाकर इसी जी, का मैं फायदा सीधा नीतीश इससे कुमार पूछना को मिला चाहूंगा है। कि लोगों के पास विकल्प क्यों नहीं था? क्यों कोई राजनीतिक पार्टी एक विकल्प ला पाई? देखिए, विकल्प नहीं था, उसका सीधा कारण है वो बिहार में जो रह रहे हैं लोग हैं उसका जवाब देंगे। मैंने पहले आपको बताया था कि जो एनडीए का नैरेटिव था, कैंपेन नैरेटिव था, वो 15 साल बनाम 15 साल था। तो जिन लोगों ने लालू प्रसाद यादव का वो 15 साल जिया है, जबकि आरजेडी यहाँ शासन में थी, लालू प्रसाद यादव और राबड़ी देवी यहाँ मुख्यमंत्री के तौर पे थे, वो 15 साल जो था, वो 15 साल ऐसा भयावह था कि लोगों के दिमाग में आज भी उसकी तस्वीर है। और चाहे वो आप महाराष्ट्र में, मुंबई में बैठे हुए हों, चाहे कोई बेंगलोर में बैठा हो, सारे लोगों को पता है कि 15 साल जब लालू प्रसाद यादव का शासन था तो बिहार में क्या स्थिति थी। चाहे वो लॉ एंड ऑर्डर की बात करें या दूसरे किसी भी पैरामीटर पे, डेवलपमेंट के पैरामीटर्स पे बात करें, चाहे सड़कों की बात करें, चाहे विकास के और भी जो पैमाने हैं उनकी बात करें, तो वही जो तस्वीर है लोगों के दिमाग में ताज़ा हो जाती है जब लोग विकल्प के तौर पे आरजेडी या कांग्रेस का बटन दबाने जाते हैं। और इसी का सीधा फायदा नीतीश को मिला है। जैसे लोग बोलते हैं कि बिहार में लोग ऐसा बोलते हैं कि नीतीश कुमार का सबसे बड़ी जो ताकत है वो लालू प्रसाद यादव है। अगर लालू प्रसाद यादव उनके विकल्प नहीं होते, उनके राजनीतिक विरोधी नहीं होते, अगर उसके बदले कोई वैसा आदमी होता जो सबको मंजूर होता, तो शायद नीतीश कुमार जो है आज इससे बुरी स्थिति में होते। लेकिन लोगों के पास क्योंकि विकल्प नहीं है, लोग जब उनके विकल्प को चुनने जाते हैं तो वहां उन्हें लालू प्रसाद यादव का चेहरा दिखता है और लोग शायद लालू प्रसाद यादव के चेहरे को अभी भी एक्सेप्ट नहीं करते हैं। प्रभाकर जी, एक मिनट है हमारे पास और एक आखिरी सवाल हम पूछना चाहेंगे। महाराष्ट्र की जनता ये जानना चाहती है कि शिवसेना और यहाँ की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जो वहां चुनाव में उतरी थी, उनको यहाँ इतने कम वोट्स क्यों मिले? जी देखिए, अगर आप एनसीपी की बात करें तो एनसीपी का थोड़ा बहुत यहाँ पे ज़मीन पे मौजूद है, थोड़ा बहुत उनकी कुछ इलाकों में पकड़ है। जब आपके तारिक अनवर यहाँ हुआ करते थे, एनसीपी के नेता थे यहाँ पे, और वो एनसीपी के सिंबल पे जीतते रहे हैं। उनके समय में एनसीपी यहाँ जिंदा थी, लेकिन तारिक अनवर जब से वो कांग्रेस में मिल गए उसके बाद से एनसीपी का यहाँ बहुत बड़ा वजूद नहीं है। जहाँ तक शिवसेना की बात करें तो शिवसेना यहाँ तभी तक जिंदा थी जब तक वो बीजेपी के एक अलायंस पार्टनर के रूप में थी और उन्हें कुछ अलायंस पार्टनर के तौर पे मिलती थी। लेकिन महाराष्ट्र में जो घटनाक्रम हुए उसके बाद से
शिवसेना का एक इंडिपेंडेंट आइडेंटिटी बिहार में नहीं है। बिहार के लोग शिवसेना से रिलेट नहीं करते हैं। एनसीपी से कुछ हद तक रिलेट करते थे तब तक जब तक तारिक अनवर थे, जैसा मैंने आपको बताया, बट अब वो स्थिति नहीं है। शिवसेना की जहां तक बात है, इंडिपेंडेंट पार्टी के रूप में शिवसेना की बिहार में कोई बहुत मजबूत स्थिति नहीं है, और मुझे नहीं लगता है कि शिवसेना ने यहाँ पर बहुत सीरियसली लड़ने की कोशिश भी की है। उनके जो प्रदेश अध्यक्ष हैं, मुझे लगता है कि आप अगर सड़कों पर निकले और बिहार में शिवसेना के प्रदेश अध्यक्ष का नाम पूछें तो शायद 100 में से एक आदमी भी आपको उसका उत्तर न दे पाए। जी बिल्कुल प्रभाकर जी, बहुत बहुत शुक्रिया। आपने बहुत एकदम सटीक तरीके से पूरे इस एनालिसिस हमारे सामने पेश किया है। मैं फिर ज्वाइन करता हूँ। हमारे साथ है सुवर्णा। आपल्या दोघांचेही आभार प्रभाकरजी, आपले सुद्धा आणि आशुतोषजी आपले सुद्धा। या विश्लेषणामध्ये आपण दोघेही सहभागी होतात। आता आपण इथेच थांबतोय। पुन्हा अशाच प्रकारचं विश्लेषण घेऊन काही क्षणात भेटतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।